नमस्कार, मी दिव्या. तर आज मी वेळामुळा स्पेशल असलेली लातूरची भज्जी रेसिपी करणार आहे. त्यासाठी मी इथे भज्जीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या नीट करून घेतलेल्या आहेत. त्यात मी तुरीच्या शेंगांचे सोले, हरभरा, वटाणा, बेसन, शेंगदाणे, चिंच. इथे चिंच मी वाळलेली घेतलेली आहे, पण याच्यासाठी हिरवी चिंच असेल तर अतिशय उत्तम. त्यानंतर कोथिंबीर, मेथी व कढीपत्ता. त्यानंतर इथे मी गाजरचे थोडे काप घेतलेले आहेत. लसूण आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे. सर्वप्रथम मी इथे सर्व जे कडधान्य आहेत ते एका पातेल्यात घालून त्याला उकडून घेणार आहे. त्यानंतर मी इथे पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतली. त्यानंतर त्याच्यात आलं लसूणची पेस्ट घालून घेतली व कढीपत्ता घातला. हे मिश्रण थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट व हळद टाकून घेतली आणि हे मिश्रण एकसारखं परतून घेतलं. त्यानंतर मी इथे तेलातच थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, ज्याने भाजीला छान अशी चव येते. त्यानंतर त्याच्यामध्ये मी जे काही गाजरचे काप केलेले होते ते घालून घेतले व थोडीशी कोथिंबीरही मी तेलामध्येच टाकलेली आहे. या साऱ्या मिश्रणाला मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये 2 तांबे पाणी ओतून घेतलं आणि चवीपुरतं मीठ घातलं. राहिलेली जी मेथीची भाजी होती ती वरून याच्यामध्ये टाकून घेतली मी. वाळलेल्या चिंचेचा इथे कोळ बनवून घेतलेला होता. त्यानंतर याच्यामध्ये तो कोळ ॲड करायचा आहे आणि याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. आता याला छान अशी उकळी आलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण आता मगाशी जे कडधान्य होते उकडून घेतलेले त्या ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि याला आता परत एकदा एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आता उकळी आल्यावरती याच्यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे. पळीने हलवत याच्यामध्ये बेसन ओतून घ्यायचं, नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात. मी इथे बेसन आधीच गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं. शेवटी याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, ज्याने भजीला छान अशी टेस्ट येते.
ही भजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा उंड्यांसोबतही खाऊ शकता. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.